राम राम मंडळी. कसा काय पाऊस पाणी आहे तुमच्याकडं? आता फिरून आणि परतीचा पाऊस चालू झालाय बघा. 3 दिवस झालं वांगे लावण केली आणि लावण केल्यापासून दुसऱ्या दिवशीपासून आणि पावसात कुट्टा काढला आहे हो. आणि पाणी कसं वांग्यात भरून राहिले बघा. आता ही वैरणीला हत्तीकाच केलता आणि ह्यात बी कशा सऱ्या भरून राहिल्यात. आता जळण बिजार संपलंय आणि ह्या काट्या आता 2-3 वर्ष झाला आणून म्हणजे जमिनीत आता 2-3 वर्ष म्हटल्यावर काय टिकतंय वय. फुटफुटभर काठी जमिनीत पुरायला लागत्या. मग ती मात्रीच होत्या हो. काठी पुरतोय की नाही आपण ती कुजत्याच. मग आता ही माळव्याला बी लावायला येत नाही म्हणून म्हटलं ही आता जळणाला तर कंटक करून घ्यावं कोयत्यानं. जळण बस काय एवढं बस झालं. आता मी हंडीतलं मसाले पनीर करणार आहे आणि त्याच्या संग खायला मऊसूत लुसलुशीत चपात्या करणार. चपात्या मऊसूत लुसलुशीत व्हायच्या असल्या तर नाही अशी कणी घटच मळून घ्यायची. काय कशी कणी घट मळल्या असं पाणी घेऊन कणिक अशी चांगली मर्दून घ्यायची. लय पाणी बसत नाही. जरा जरा पाणी घेऊनच असं पीठ मळून घ्यायचं. मळताना जरा घटच मळायची. पातळ कणिक झाली की नाही भिजत ठेवली मी जरा आणि जरा पातळच होती. आणि काही मी कशी कणी घट मळली अशी कणी घट मळून घ्यायची. आता जरा त्याला तेल लावतो. अशी कणकेला तेल लावून अशी कणिक भिजायला जरा मर्दून घ्यायची. जरा झाकून ठेवतो गेला. आता कणिक भिजाय ठेवली. आता पनीरला काय काय लागते जरा चिरून घेतो की. पहिला जरा मी जरा मोठा मोठाच कांदा चिरून घेणार. पनीर करायला 1-2 कांदा असं मोठं मोठं चिरूनच घ्यायचं आणि 1 टमाटो असं बारीक बी टमाटून कांदा चिरून घ्यायचा. आता जरा चूल पेटवून घेतो की. आता हे बारीक चिरून 300 ग्रॅम पनीर घेतले. आता हे पनीर तेलात चांगलं तळून घे. आता कढई गरम झाली याच्यात जरा तेल ओततो की. तेल चांगलं कडक झाल्याशिवाय पनीर तळायचं. जरा कोमट तेलात टाकला का नाही पनीर फुटाय बघते. पनीर तळायला तेल चांगलं कडकच करून घ्यायचं आणि मगच पनीर तळायचं. हे पनीर तळून घेतो की तेलात. तर जरा जरा पनीर घालून तळून घ्यायचं. आता जरा खालवर करून घेते की. असं तेल चांगलं कडलं का नाही असे फुटत नाही काय नाही काय कसं चांगलं भाजायचं. कलर येतो त्याला चांगलं पनीर भाजून घ्यायचं आणि मगच काढायचं. हा काय कसा कलर आलाय. राहिलेली पनीर तळून घेतो की. पनीर तेलात चांगलं तळून घेतला का नाही की काढूनात मग पनीर विरघळत नाही. असं खालवर खालवर करून पनीर चांगलं तेलात भाजून घ्यायचं. आता हे पनीर भाजले काढून घेतो की. ओके आता हेच कढईतलं तेल गरम आहे त्यातलं जरा काढून ह्यातच टमाटो कांदा जरा भाजून घेतो की. ते कडलेलं ते जरा असंच ठेवतो की गारगुळ्याला. आता हे बारीक चिरलेला कांदा जरा भाजून घेतो. आता हिच्यात 1 अर्धी वाटी दही घेतो की. दह्यात 1-2 चमचे बेसनचं पीठ घालायचं. हिच्यात 1 चमचा चटणी बी घालायची. हळद 1 अर्धा चमचे बी टाकायची. आता धनपूड 1 चमचा, जिरपूड 1 चमचा. आता ही कसुरी मेथी बी टाकायची. जरा मीठ आणि ह्याच्यावर कच्चं तेल बी 1-2 चमचे सोडायचं. काही सगळ्याच एक जीव करून घ्यायचा. आता हे कांदा टमाटो मिरची चिरलेली यात घालायची. ते तेलात तळलेलं पनीर बी यात घालायचं. आता हे सगळं एकत्र खालवर करून घ्यायचं. आता जरा कांदा टमाटो भाजूस तर जरा मुराई ठेवायची. तेलात कांदा चांगला भाजलाय जरा जरा खडा मसाला त्यात भाजून घ्यायचा. आता तेलात सगळं कांदा ते चांगलं भाजले. आता हे टमाटर टाकायचं. कांदा भाजत आला की नाही की मगच टमाटर टाकायचं. टमाटोला पाणी सुटते आणि मग कांदा भाजाय बघत नाही. तळून करायला टमाटो कांदा की नाही त्याला चांगलं विरघळून द्यायचा आणि मगच घालायचं. हे आलं लसूण चेचून घेतल्यात ही बी जरा तेलात भाजून घेते. आता हे कसं तेलात चांगलं भाजलंय बघा. ही 1 अर्धी पळी यात चटणी टाकायची. तेलात चांगली अशी भाजून घ्यायची. चटणी बी तेलात चांगली भाजून घ्यायची म्हणजे कालवण भेरवाट लागत नाही आणि कालवणाला कट बी चांगला येतो. आता हे तेलात सगळं चांगलं भाजले. पनीरचं कालवण करणार आहे. तुम्हाला जर मातीच्या भांड्यातलीच कालवणं करायची असली तर कुंभारापसली चांगली भाजलेलीच मातीची भांडी घ्यायची. नाहीतर मग मातीची भांडी
अर्धी कच्ची जर भाजलेली असली तर तुम्ही जेवण करताना त्या कालवणात खर उतरत्या. त्या चुलीत आर कसा पडलाय बघा. आता ही पेटलेली लाकडं जरा काढून घेतो की. आर पडलेला इथे जरा काढून घेतो की. आता हे शिंकुटाचा लाकडाचा कसा कठीण आर पडलाय बघितला काही. चुलीतला आर सगळा असा काढून पसरून घ्यायचा आणि ह्याच्यावर ही हंडी ठेवायची. आता आर घालायला आणि जरा चूल पिटवून घ्यायची. अशी हंडी आहे की नाही जरा आरावर गरम करून घ्यायची. आता ही हंडी गरम झाल्या ह्याच्यात 1-2 चमचे तूप घालायचं. हंडी गरम झाले त्यानं तूप कसं पागाळले बघा ते. टमाटो हे सगळा मसाला भाजला या. आता हे हंडीत ओतून घेते. काही मुरत ठेवलेलं पनीर घालायचं. आता हे सगळं असं घालायचं आणि ह्याच्यावर जरा कोथिंबीर बी घालायची. काही मगाशी कडलेलं तेल ठेवलं होतं. आता ह्याच्यातलं जरा तेल घालायचं. एक जीव करून घेतो की. आता ह्याच्यावर जरा झाकून ठेवतो की. प्लेटवर बी जरा आर घालून घ्यायचा. खालवर आर घालून अशी हंडी ठेवून असं आरावरच शिजवून घ्यायचं. आता हंडीतलं पनीर शिजवतो जरा चपात्या तर करून घेतो. आता कणिक बघा आपली कशी भिजली कशी मऊसूत झाल्या. अशी जरा मर्दून चपात्या करताना घ्यायची. जरा कशी मऊसूत लोण्यावानी झाल्या पाहिजे का कणिक. आता जेवढी तुम्हाला चपाती करायची आहे तेवढाच मुंडा घ्यायचा. आपण पिठात मुंडा बुडवून घ्यायचा. आता मध्ये तेल लावून आता ही चपातीची घडी घालून घ्यायची. त्या घडीकडे तेल लावायचं असं मध्ये बी जरा तेल लावायचं. काही घडी एक नाही अशी पिठात खालवर करून घ्यायची आणि फुलारच अशा चपात्या लाटणं फुलारच फिरवायचं आणि लाटायच्या. अशा चपात्या लाटताना की नाही अशा फुलारच लाटायच्या. चपातीचं काठ बॅग नाही असं पातळच लाटून घ्यायचं. लय जाड करायचं नाही. चपातीला तवा बी चांगला तापून द्यायचा जरा तेल सोडायचं. हे पहिली चपाती आहे की नाही तव्यात चपात टाकताना जर तव्यात तेल सोडायचं मग चिकटत नाही चपाती. सगळ्या चपात्या चांगल्या उलटतात. तव्यात बी चपाती टाकली की नाही लगेच उलटायची नाही. असं फोड आलं की नाही की मग चपातीला कसं फोड आल्यात बघा अशी मग उलटायची. चपातीला जर तेल लावून घेतो की. अशी प्रत्येक चपातीला असं तेल लावायचं आणि मगच ह्याची घडी घालायची. नाही खालवर चपाती चांगली भाजून घ्यायची. हो काय खालचा अंग वरचा अंग. हो काय चपातीला कसं पदर सुटल्यात बघा. काय आता ही चपाती भाजल्या काढून घेते. या काय चपात्या करत्यात. आमच्या आजीनं चपात्या केलेल्या तुम्ही बघायला पाहिजे होतं. पहिलं खपली गो असायचं लोक खपल्या करायचे. काय खपली गव्हाच्या चपात्या जे व्हायच्या म्हणता. आजी आमची असला गोळा घ्यायची आणि त्या चपातीला असलं पदर सुटत होतं म्हणता. 1-1.5 चपाती खाल्ली की गरगरीतच व्हायचं. काही हंडीतलं पनीर शिजले का बघतो झालं. अहो काय कसं गद 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 शिजायला बघा. चारावचं शिजले बघा चांगलं आणि सगळ्याचा एक जीव कसा झालाय बघितला का काही.
सांगतो तुला, हंडीतल्या पनीरचं कालवण जे झाले म्हणतीस, असं किती खावं असं वाटायला नाही बघ चपाती संग. अहो मातीच्या भांड्यातलं कालवणाला चव चांगलीच येते. हे एकच नंबर झालंय. आधी काय हो मातीचीच भांडी होती, पितळेची होती. आता काही जर्मन स्टील आली, ह्याला काय चव आहे?